अरे काय चाललंय घंट्या तुझं? धंदा वाढला पाहिजे ना आपला, जागेवरचे धंदा. हा 2 कोटीचा टर्नओव्हरच्या पुढे जाय ना धंदा आपला. हा करतोय काय तू? काहीतरी डोकं लढव, स्ट्रॅटेजी लाव, काहीतरी दिमाग लाव. धंदा वाढला पाहिजे, फरसांचा वाढला पाहिजे, उडपीचा वाढला पाहिजे. हा लोकांनी राजमान्य उडपीमध्ये येऊन लोकांनी नाश्ता केला पाहिजे, तर आपला धंदा वाढेल ना. धंदा वाढण्यासाठी तू काहीतरी कर. कळालं का नाही अजून काही डोक्यात उजेड? हा पगार देतोय मी तुला पहिल्यासारखा नुसता खाण्यावरी नाही. मग कर काहीतरी स्ट्रॅटेजी लाव. नुसतं काय हा हा करतो. तुम्ही ना काळजीच नका करू. अशी स्ट्रॅटेजी लावतो ना, धंदा आहे ना आपला 10x वाढणार. 10x? हा, खायला कोण ही भाषा शिकतो काय नको तुला? हा 2 कोटीची उलाढाल 200 कोटीवर जाते की नाही बघा. असं चल येऊ का? नक्की ना? 100% 10x%. बघू आता 10x काय तुझं. चल बोल बच्चन आहे नुसता. बोल भाऊ, हा आपलं राजमान्य फरसांचं दुकान आहे ना, हा त्या शेजारी तुम्ही हातभट्टीचा स्टॉल टाका ना. हातभट्टीचा. हा मग काय होईन, लोक तुमच्याकडून हातभट्टी पितील, हा तुमचा धंदा होईल. हा आणि चाकण्याला आमच्याकडून फरसाण घेतील, आमचा धंदा होईल. आईला लय भारी आयडिया राव. दोघांचा धंदा होईल ना. चालेल चालेल करतो. हम्म. आता ते जाऊन उशिरा सांगतो मी. वहिनीला दारू नको म्हणू, मग बिझनेस म्हण, बिझनेस चालू करायचा. दारू नको म्हणू. नको, मग तू काय प्यायला मागन का काय? जा भाऊ घरी जा. बिझनेस सांगू का तिला? हा बिझनेस. बर तिला सांगतो मला राजमान्य शेजारी एक नवीन बिझनेस चालू करायचा आहे. हा हा तुझी संमती पाहिजे मला. ठीक आहे. ना कसं हरकत दाखला. बायकोला विचारलेलं बरं राहत, धंद्यात प्रगती होती. हा हा? बरोबर. येतो विचारून. हा ये. ओके. हा लय भारी आयडिया दिला राव. अय उषे, अय उषे, हं, भारी. काय हो? ऐक ना, हा मी एक आयडिया लढेली. सरपंचाचं राजमान्याचं उडपी हे एक हॉटेल, हा त्याच्या शेजारी एक मी नवीन बिझनेस चालू करणार आहे. तिकडं उडपीकड गंठन राजमान्य उडपीकड, आणि माझा बिझनेस मी सेपरेट. मला फक्त तुझी परमिशन पाहिजे. तू मला परमिशन दे. आपला धंदा एकदा चालू झाला का दुप्पट तिप्पट वाढन. उद्या कोणाकडे सालानी राहायची गरज नाही. 6 महिन्यात सरपंचाला सुट्टी का आपल्या गावाकडे जाऊ. तुला रोज एक नवीन पैठणी, हा थेट पैठणला नेऊन तुला पैठणी घेईन. पैठणला भेटते का पैठणी? अरे म्हणजे तिकडे तयार होती विषय. येवल्याला तयार होती पैठणी. पैठणूनच कुठं बी- येते. हा, हा, बरं, बरं, ठीक जा, आहे, काही पण असू दे. तुला पैठण घ्यायची. पण मला हे सांगा, हा. बिझनेस कोणता? तो बिझनेस सरप्राईज आहे. एकदा बिझनेस वाढला, एकदा नोटा यायला लागल्या ना, मग तुला सांगन बिझनेस काय आहे ते. असं म्हणताय? हा अहो पण मग ते उडपी सेंटरच्या जवळ आहे का ते फरसांच्या जवळ आहे नेमकं तेच कुठं? तेच जे राजमान्य उडपी सेंटर आहे का, हा त्याची शेजारीच. त्यांचा शेजारी इकडून का? आणि माझा इकडून नवीन बिझनेस चालू करणार आहे. हे माला माल होणार आपण. आता तुला सांगितलं ना, थोड्याच दिवस आपण सरपंचाकडं, बाकी सुट्टी डायरेक्ट घरी. द्या मस्त टाळी पैकी मग. द्या टाळी. झगडंग 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 झग. अहो, असं कुठं नाचतात का? मग कसं ना, आनंद झाले. मी कसं आहे नाचत. चल येऊ का? येडच आहे. परमिशन दिली ना हा दिली जा. तो? ओके डन. येडा का खुळ काय कळत नाही. अय श्याम, तुला ना एक असली भारी कामाची संधी आहे ना. मला हा म्हणजे रिक्षा धंदा सोडून ते नको, ते तुला चालू ठेव. हा पण मी राजमान्य उडपी आहे का, हा ती घेतलं काय चालू आहे? ऐका, त्याच्या शेजारी हातभट्टीचा व्यवसाय चालू करणारी आजच उद्घाटन करणार आहे. खरं? हो. तर तो काय करायचं, मी जे तिथं हातभट्टी ठेवणार आहे का, हा तो माझ्याकडे कस्टमर आणायचं. ते प्याला का परत त्याला नेऊन सोडायचं. हा तो आणलं का एक गल्ला एक फुगा देणार, आणि परत नेऊन सोडलं का 2 फुगे देणार. म्हणजे माझा डबल फायदा. डबल फायदा तो. आणि इकडे माझा धंदा होईल. मी कस्टमर आणलं की हा. तुम्हाला एक गाला देणार हा. फ्री मध्ये. आणि नेऊन सोडलं का परत एक ग्लास देणार. हे भारी राव बाबा. अरे नामी संधी आहे कमायची. आणि मग कमायला पैसे तर पैसे भेटते ना ते भाड्याचे. हा. पण परत मला ते हे बी भेटेल ना, माझे बी इकडे खर्च वाचून जाईल ना. हा मग कसं, इकडे नाही, माझा धंदा चालू होईल हा. आणि इकडे तुझा धंदा चालू होईल. आणि पार्सल गिरायक आणलं तर तू फक्त घेऊन ये गिराईक. तुला खुश आणि गिरायकाला खुश करतो. सरपंच पार्टनर दिला काय? कोण? नाही मग? गंठन आणि मी आहेत भाऊ. हो का? हा गंठन तिकडे उडपीकड
आणि मी इकडे हातभट्टीकड. वा वा भारी भारी. चालल, तुला कमायची नामी संधी आहे. आजच उद्घाटन झालंय, लिह. तुम्ही बघा गिऱ्हाईक घेऊन आला हा. का एक फुगा दिलाच, हा, तुम्ही- नेऊन सोडलं का दुसरा फुगा दिलाच. टिपाडानी नाही तुम्ही म्हणतो राजधानी नाही तुम्ही आता टँकर लावा, टँकर ती आता 12 अरे लिटरची. आता एकदा चालू केला बिझनेस म्हणलं आता हपकत नसतो. हा, तुम्ही जा. टँकर काय आता काही बॅरलची बॅरल ठेवणार आहे मी. आपलं मार्केटिंग बघितलंच नाही तुम्ही अजून. चालल, ये पण नक्की. हा वा, झाली धंद्याला सुरुवात. काय सुद्धा बाई काय लय निवांत बसल्या. हा मग काय करणार, बोर होतंय. काय गेम खेळतात का हम्म. बाय माणसाचं लयच अवघड आहे हा. काय आवड नवरा तिकडे 6-6, 8-8 महिने तिकडे बाहेर जाऊन काम करतो. इकडे बाया माणसाने एकटंच वाट बघत बसायचं. तुम्हाला असं टेन्शन नाहीत का? मस्त येतं, आता काय करणार ना, कोणाला सांगणार. आयला गडी माणसाचं बरं आहे राव आमच्या सारख्यांचं. बायको गेली माहिती समजा काय टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन आलं की आपलं जायचं मस्तपैकी 2 पॅक मारून यायचे, मस्तपैकी ताणून द्यायची खाऊन पिऊन. हा? हा ना राव. टॅग मारलं ते टेन्शन जातं. टेन्शन जातं म्हणजे विसरूनच जातं माणूस. टेन्शन आलंय म्हणून आपल्याला. हा का, तरी आणि कशाचं म्हणलं- टेन्शन आलं ते तर लईच लांब राहिलं. तरी म्हणलं मी कॉलेजला असताना ना पुरी प्यायच्या बरं का बियर, त्यांना कसलं टेन्शन यायचं काय माहिती, मी नाही पिले कधी. हा का? हा बरं बापरे. तरी मी नाही नाही ती कसं होत असं पोरीला कुठे मार्क कमी पडले की आलं लगेच टेन्शन. घेतलीच बियर, आलं टेन्शन. हा. कुठे एखादा बॉयफ्रेंड सोडून गेला आलंच आलं टेन्शन. टेन्शन. कोणी घरच्यांनी घोडे लावले आलंच टेन्शन. बरोबर आहे. ना बरोबर आहे. हम्म. पण ते ठीक आहे ना, त्या वयात ठीक आहे. पण आता तुमचं लग्न झालंय, ह्या वयात तुम्हाला जमणार नाही ना ते प्यायला. पण माझ्यावर एक नामी युक्ती आहे राव माझ्याकडे याच्यासाठी. काय तुम्हाला जर पार्सल आणून दिलं तर. काय हा पण जमलं का मला. हा, त्याला काय अशी पहिल्या धारीची आणून देतं ना, हा मस्तपैकी गलास बिलास भराशी गार पाण्यात अशी घ्यायची ना, आणि काय सांगू तुम्हाला अशी तार येईन. तुम्हाला सांगतो 10-15 मिनिटात तुम्ही जेवले का झोपलेच थेट सकाळीच उठता ना तुम्ही. हा हा. पण लय त्रास नाही होणार ना. त्याने काय त्रास व्हायचा आहे, अशी झोप लागन तुम्हाला सांगतो मेल्यावानी पडत ना तुम्ही. हा राव, झोपच येत नाही आणि कालपासून लय मान दुखती, मी अशीच करून राहिली नुसती. हा ना, मग तर काही टेन्शनच नाही. तुम्ही खरंच आहे ना, आज मी म्हणतो आजपासून सुरू कराच. नाही रे, सुरू कुठं, मी एकदाच घेऊन बघते फक्त. हा, एकदा घेऊन बघा तुम्हाला बरोबर. तुम्ही म्हणता नाही सॅम उद्या आण, नाही सॅम परवा आण. मी तर म्हणतो तुम्ही म्हणता असे लिटर मागायचे नाही, तुम्ही लगेच माझ्याकडे 5 लिटरचा ड्रम देता. हा हा चालतंय, केवढ्याला भेटतं ते. तुम्ही 200 रुपये द्या, तुमच्या हातची सोय करतो. कॅश ऑनलाईन टाकू का. हा ठीक आहे, ऑनलाईन टाक. तिथं ऑनलाईन चालत का नाही माहित नाही बरं का, पण ठीक आहे तुम्ही टाका ऑनलाईन, मी करतो. कॅश काय काढून घे ना, मी हा, हा, टाकते हा, तुला. हा. हा. हाच नंबर आहे ना. हा हे काय टाका स्कॅनर. तयारच आहे का स्कॅनर बी. हा ना मग 200. ओके चला, तुमचं कामच करतो संध्याकाळी. तुम्ही ना मस्तपैकी आता आहे ना अंडे बिंड्याची भुर्जी बनवा. नाही मी काय म्हणतो अर्धा किलो चिकनच आणा, नाश्ता मस्तपैकी फ्राय करून ठेवा. तुमची सोय करतो मी. हा हा? चालतंय चालतंय. हा चला, मला मी तर थोडंफार चटणार. बर बर चालतंय. चला, पहिल्या धारीची 20 रुपये माल, 20 रुपये ग्लास. चला, पहिल्या धारीची 20 रुपये ग्लास, 20 रुपये ग्लास. चला, दारू त्यांच्याकडून घ्या, चखना आमच्याकडून घ्या. दारू त्यांच्याकडून घ्या, चखना आमच्याकडून घ्या. प्युअर माल 20 रुपये ग्लास, फक्त 20 रुपये. चला चला, गरमागरम फरसाण. चला हा का? बरोबर. पहिल्या धारीचा आहे 20 रुपये ग्लास, 20 रुपये. ओ मोरे राजा पिले पिले, ओ मोरे जाने जाने. श्याम टाळी दे. अरे काय चाललंय हे? कोण आहे रे तू? असं मध्ये मध्ये नको ना येत जाऊ. हा पाया खाली चिरडशील ना. टाळी दे. श्याम बहुतेक पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण वाढलेलं दिसतंय. वाटत नाही. अमर हे तर मला ओळखीत नाहीत म्हणल्यावर आता यांना काही समजून सांगण्यात पॉइंटच नाही. बिघडले गावात. नको ना. काय नको अरे ना. नको. हा
आहे मग याच्यासाठी बिझनेस नाही ना. बिझनेस उघडलाय का तुम्ही परत नाही काय करणार परत नाही पर- हा? परत काय तर नाही म्हणे, करणार असं. रोज एक पैठणी नाही असे ना, पिले तर पर- काय पैठणी येणार आहे परत माझी? नाही हा? असं कुठून बिझनेस आणणार पैठणी परत जेवल्यावरनं. नाही करणार थांबा तुम्ही कुठे चालले मुझे पीने का शौक नहीं, पीती हूँ गम भुलाने को। उसे भाऊ, this customer काय? is my customer. भाऊ, गडी तर गडी बायांनी बी सूट सोडलीये का काय बघताय तिकडे हा धंदा करता काय हा असला? Customer, हा this असला? customer is This- my हे कस्टमर customer. कस्टमर आहे का हा हे कस्टमर आहे तुमचं इरसाल सारे झाले इथे गोळा कॉम धाम नको या चट्टा वर डोळा